महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज विधिमंडळात केली। विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली। एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे। गेल्या 8 दशकांपासून लालपरी राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत सेवा बजावते। या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत। उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतंही संकट असो, प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं। ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आलाय। या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावणं आणि त्यांच्या न्याय हक्कांना मान्यता देणं अधिक महत्त्वाचं असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं। तसंच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष करतानाही संयमाची भूमिका घेतलेल्या सर्व कर्मचारी संघटनांचे त्यांनी आभार मानले। तसंच कृती समितीचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत, माजी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार भाई जगताप, आमदार प्रवीण दरेकर तसंच कृती समितीचे सर्व सदस्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना सातत्यानं शासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांच्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं। या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विषय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं।